महाबळेश्वर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्तान नगरपालिका असून इंग्रज काळापासून तिला महत्त्व आहे। महाबळेश्वर नगरपालिकेसाठी 8 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 17 एवढी आहे। नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे। गेल्या 5 वर्षातील पहिली 2.5 वर्ष शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष DM बावळेकर यांच्या लोकमित्र जनसेवा आघाडीची सत्ता होती, तर पुढची 2.5 वर्ष एक अपक्ष राष्ट्रवादीत आल्यानं राष्ट्रवादी प्रणित महाबळेश्वर विकास आघाडीकडे सत्ता आली। शिवसेना आणि राष्ट्रवादीत अटीतडीची लढत अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाची नगरपालिका म्हणजे महाबळेश्वर नगरपालिका। या महाबळेश्वरमध्ये वर्षाला जवळजवळ 15 ते 16 लाख पर्यटक या ठिकाणी येत असतात। गेल्या 5 वर्षात झालेली रस्त्यांची दयनीय अवस्था, कोणतीही सुखसुविधा हे नगरपालिका योग्य प्रकारे देऊ शकलं नाही। याचबरोबर पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं या ठिकाणी गेल्या 5 वर्षात जो 15 कोटीचा पार्किंगचा जो प्रोजेक्ट होता तो सुद्धा अजूनही पूर्ण झालेला नाही। यामुळे या ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या 2.5 वर्षात महाबळेश्वर मधले रस्ते आणि ड्रेनेज आणि वाहतूक कोंडीची समस्या सत्ताधारी सोडवू शकले नसल्याचा आरोप शिवसेना आणि स्थानिक करतायत। आम्ही वारंवार लेटर देऊन सुद्धा आमच्या JCBंनी कॅबला तोडल्या जातात, आम्हाला काही इंटिमेशन दिलं जात नाही। जे ते येतात आणि ते न करताच उकरून टाकतात आणि परत गेल्यानंतर काय सांगतात का त्या कंत्राटदारांनी तोडल्या, कचरा बाहेर टाकायला पाहिजे किंवा डंप करून हे करायला पाहिजे, तर ते करत नाहीत। रस्त्याची वाट दिशा एकदम बेकार आहे। आता जाऊन बघा तुम्ही, आता बी जाऊन बघा रोड कसे आहेत। पॉइंटचे रोड आहे। महाबळेश्वरमध्ये पर्यटक लोक येतात, ते निम्म गाडीचे ट्रॅफिक मध्येच फसून जातात। तर महाबळेश्वर मधल्या विविध पॉइंट्सचं सुशोभीकरण, पर्यटकांसाठी प्रशस्त पार्किंगची उभारणी, घनकचरा आणि अंतर्गत रस्त्याचा काम केल्याचा दावा राष्ट्रवादी प्रणित महाबळेश्वर विकास आघाडीनं केलाय। माझा असणारा प्रभागामध्ये बरीचशी छोटी मोठी कामं मी सातत्याने करत आलो, पूर्ण केलीत। काही कामं प्रोसेसमध्ये आहेत आणि काम करण्यासाठी मला प्रभागामध्ये भरपूर असा स्कोप होता। त्यामुळे बऱ्यापैकी कामं करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि कामं पूर्ण देखील केलीत। जी विविध कामं जी की फार अतिशय गरजेची होती ती मी नगराध्यक्ष झाल्यापासून की मी असं प्रायोरिटीनी ते घेतलं की बाबा ह्याला प्राधान्य, अगोदर त्याला प्राधान्य, आणि मला सगळ्यात यश आलं आणि सगळी कामं मी नगरवासियांच्यासाठी आणि महाबळेश्वरच्या जनतेसाठी, आलेल्या पर्यटकांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे मी माझे प्रकल्प राबवलेले आहेत। महाबळेश्वर हे पर्यटनाचं प्रमुख केंद्र आहे, त्यामुळे इथल्या लाखो पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे आणि त्यासाठी जो कोणी सक्षम असेल त्याच्या पदरात महाबळेश्वरची जनता मत टाकेल। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।